आणि त्यानंतर या संपूर्ण निकालासंदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुद्धा एक प्रचंड मोठा संभ्रम आहे. लोकांना हा निकाल खरा वाटत नाहीये, हा मान्य नाहीये. कारण निकालाच्या पूर्वी आलेले सगळे सर्वे, सगळे एक्झिट पोल हे सगळे खोटे ठरवून एक विचित्र असा निकाल लागलेला आहे. आणि त्यानंतर गेल्या 7 ते 8 दिवसामध्ये विविध विरोधी पक्षनेत्यांनी या संपूर्ण निकालासंदर्भात भाष्य केलेलं आहे. आणि मग 5 वाजल्यानंतर वाढलेली आकडेवारी, त्याच्यानंतर EVM संदर्भात वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. पर्सेंटेजमध्ये दाखवताना काही घोळ झाले आहेत का, काही गावांमध्ये विरोधी पक्षांना वाढलेलं मतदान वगैरे वगैरे. पण या सगळ्या विश्लेषणामध्ये अजून एक मुद्दा मला वाटतं काल आवड पण या 2024च्या विधानसभेमध्ये एवढा मोठा फरक पडलेला आहे की पोस्टल बॅलेटमध्ये महाविकास आघाडी ही 143 जागांवर आघाडीमध्ये आहे. 143 सीट्सवर पोस्टल बॅलेटच्या निकालांमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. महायुती ही 140 जागांवर पुढे आहे आणि इतर हे 5 जागांवर पुढे आहेत. आता या कोणत्या जागा आहेत या सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला प्रेस संपल्यावर तुमच्या हातामध्ये सगळ्यांना देऊ शकतो. या 5 जागा सुद्धा मी अशा पकडलेल्या आहेत की जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाहीत आणि जे महायुतीमध्ये सुद्धा नाहीत. उदाहरणार्थ MIM असेल किंवा मला वाटतं नाला सोपाऱ्याला आपले हे पुढे ठाकूर पुढे, या अशा सगळ्या जागा या इतर मध्ये पकडल्यात. पण जेव्हा EVMचं निकाल बाहेर आले, त्या EVMच्या निकालामध्ये महाविकास आघाडी जी पोस्टलमध्ये 143 वर होती ती थेट 46 वर येऊन थांबली आणि महायुती जी 140 वर होती ती थेट 230 वर गेली आणि इतर 12 वर गेले. एवढी मोठी प्रचंड तफावत ही पोस्टल आणि EVM मध्ये होऊच कशी शकते, हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि सगळ्या यंत्रणेला आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. मी मुद्दामून काही निकालच तुमच्या समोर ठेवणार आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना मी जे काही म्हणतोय ह्याचं चित्र स्पष्ट होईल. आपल्या समोर मी आदित्यजी ठाकरे यांनी जिंकलेल्या वरळी विधानसभेचा निवडणूक आयोगाचा स्क्रीनशॉट मांडलेला आहे. याच्यामध्ये मुद्दामून मी सर्कल केलेला आहे कॅल्क्युलेशन कसे केले ते दाखवायला. आदित्य उद्धव ठाकरे यांना EVM मधनं मिळालेली मतं ही 62,450 आहेत आणि एकूण मतदान EVMचं
हे 141585 असं झालेलं आहे. याचा अर्थ जर तुम्ही 624450 आणि 1485 याची डिव्हिजन केली तर ईव्हीएमच्या माध्यमातून किती टक्के मतं ही आदित्य ठाकरेंना मिळाली हे तुम्हाला स्पष्ट होईल. तसंच जर मिलिंद मुरली देवरा यांना 54001 एवढी ईव्हीएम मध्ये मतं मिळालेली आणि एकूण मतदान झालेले, त्यामुळे त्यांना सुद्धा ईव्हीएम मधनं किती टक्के मतं मिळाली हे स्पष्ट होईल. त्याच्या बाजूला पोस्टल वोट ही सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेली आहेत. आदित्यजी ठाकरे यांना 874 मिळालेली आहेत, मिलिंद मुरली देवरा यांना 522 मिळालेली आहेत आणि एकूण पोस्टल वोट ही 1716 आहेत. म्हणजे त्याचं सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. आता यापुढे जे काही आम्ही टेबल मी दाखवणार आहे हे सगळं असाच जो काही चार्ट, जो काही निकालाचा चार्ट हा निवडणूक आयोगाने दाखवलाय त्याच्या आधारे आहे. आपण कधी जाऊन तो तपासू शकता. आपण सगळ्यात पहिले आदित्यजी ठाकरे यांचा जो निकाल दाखवला त्याचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो. आदित्यजी ठाकरे यांना पोस्टलमध्ये 51% मतं मिळाली. मिलिंद देवरा यांना केवळ 30% मिळाली. म्हणजे पोस्टलमध्ये आदित्यजी ठाकरे हे मिलिंद देवरांपेक्षा 21% पुढे आहेत, तब्बल 21%. पण तोच जेव्हा ईव्हीएम वर विषय आला तेव्हा आदित्यजी ठाकरे यांची 60% मतं कमी होतात आणि मिलिंद देवरा यांची 8% मतं वाढतात. आणि म्हणून ईव्हीएमची जेव्हा अर्थात ईव्हीएमचा मतदानाचा टक्का खूप जास्त असतो, त्यामुळे ईव्हीएमचा जो टक्का असतो तोच फायनल रिझल्टमध्ये तुम्हाला दिसतो. त्यामुळे ईव्हीएमचा आदित्यजी म्हणजे महाविकास आघाडीचा टक्का कमी होतो, महायुतीचा टक्का वाढतो आणि म्हणून आदित्यजी ठाकरे हे केवळ 6% फरकाने ती निवडणूक जिंकतात. सांगायचं तात्पर्य काय, आपण हा ट्रेंड पहा. हाच ट्रेंड तुम्हाला पुढे प्रत्येक चार्टमध्ये दिसणार आहे. पोस्टलमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे, महायुतीचा मागे. फरक हा प्रचंड आहे. ईव्हीएमचा झाल्यावर फरक हा कमी होतो. आमची मतं पोस्टलमधनं ईव्हीएमला जाताना कमी होतात, महायुतीची मतं मात्र पोस्टलमधनं ईव्हीएमला जाताना वाढतात. हा झाला पहिलं. दुसरं, मी मुद्दामून स्वतःचा देखील निकाल आणलेला आहे. माझ्या निकालामध्ये पोस्टलमध्ये मला 47% आहेत. जिशान सिद्दीकी माझ्या ज्या विरोधात उभे होते त्यांना 22% आहेत. तब्बल 25% मतं मला पोस्टलमध्ये जास्त आहेत. पण ईव्हीएम मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांची मतं ही डायरेक्ट 12% वाढतात. माझी मतं ईव्हीएम मध्ये कमी होतात, केवळ 8% मला विजय प्राप्त होतो. त्याच्या खाली तुम्हाला वाटेल केवळ मुंबईचं उदाहरण देतोय का, म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचे चार्ट तयार केलेत. आमचे विद्यमान आमदार होते विदर्भचे बाळापूरचे, पोस्टलमध्ये 48%. महायुतीचे उमेदवार मला वाटतं शिंदे सेनेचे होते, त्यांना 23%. 25%चा फरक होता पोस्टलमध्ये. ईव्हीएम मध्ये आमची मतं परत एकदा 12%नी घटली, त्यांची 5%नी वाढली. केवळ 9.5% कमी फरकाने त्यांचा विजय झाला. मराठवाड्याचं सुद्धा आपण उदाहरण समोर ठेवलेलं आहे. आमचे उमेदवार होते प्रवीण स्वामी, जवळपास 60% मतं त्याने, 58%, 38%. परत एकदा पोस्टलमध्ये 20%चा फरक आहे. ईव्हीएम मध्ये तो फरक येऊन 2%वर कमी होतो. आपण हे सगळं पाहू शकता. भास्कर जाधव हे सुद्धा पोस्टलमध्ये 16%नी पुढे आहेत. ईव्हीएम वर जेव्हा विषय येतो तेव्हा 1.8% एवढ्याने तो कमी होतो आणि थोडक्या फरकाने भास्कर जाधव यांचा विजय होतो. खाली खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे यांना 68% मत आहेत पोस्टलमध्ये. दिलीप मोहिते जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना केवळ 30. जवळपास 40%चा फरक हा पोस्टलमध्ये आहे. पण ईव्हीएम मध्ये तो 20%वर होतो. आमची 10%नी मतं कमी होतात, त्यांची 9%नी वाढतात. केवळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत झालं का? नाही, काँग्रेस सोबत सुद्धा तेच झालं. नाना पटोले साहेब जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना 54% पोस्टलमध्ये मिळतात. त्यांच्या विरोधकाला केवळ 24%, 30%नी ते पुढे राहतात. पोस्टलमध्ये जर 30%चा फरक असतो तर ईव्हीएम मध्ये मतदान होताना दोघांना समसमान मतं कशी मिळू शकतात? केवळ 0.2%नी नाना पटोले यांचा विजय हा घोषित केला जातो. नाना पटोले यांची पोस्टलवरनं ईव्हीएम वर 13%नी मतं कमी होतात आणि महायुतीची 17%नी वाढतात. खाली मुंबईतलं त्यांचं काँग्रेसचं उदाहरण घेतलंय असलम शेख यांचे, 56 वरनं 50%, 60%नी आमची नेहमी कमीच होतात आणि महायुतीची नेहमी पोस्टलमधनं ईव्हीएम मधनं वाढतात. त्याच्या खालचं उदाहरण घेतलंय विश्वजित कदम यांचं, 73% वरनं केवळ 55% वर 17%नी त्यांची मतं कमी होतात. महायुतीचे उमेदवार
संग्राम देशमुख यांची 17% वाढतात. त्यामुळे पोस्टलमध्ये जवळपास 47% पुढे असणारे विश्वजित कदम हे केवळ 12% विजयी घोषित केले जातात. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष, जयंत पाटील साहेब यांना पोस्टल मधली 70% मतदान हे त्यांना होतं. विरोधातल्या महायुतीच्या उमेदवाराला केवळ 28% मतदान होतं. 42% ते पुढे असतात, पण ईव्हीएम मध्ये त्यांची मतं कमी होतात, महायुतीची वाढतात. आणि परत एकदा 42% पुढे असलेले जयंत पाटील साहेब हे जेव्हा ईव्हीएम वर मतदान मोजलं जातं तेव्हा केवळ 5%, 5.5% विजयी घोषित केले जातात. रोहित पवार यांना 60% मतं पोस्टलची असतात. त्यांच्या समोर असलेले भाजपचे राम शिंदे यांना 40% असतात. तब्बल 20% ते पुढे असतात. परत एकदा ईव्हीएम वर जेव्हा येतं तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार हे 11% मागे जातात. ईव्हीएमच्या भरोशावर महायुतीचे उमेदवार हे 10% पुढे जातात आणि निसटता विजय हा रोहित पवार यांचा होतो. आतापर्यंत मी तुम्हाला जे दाखवलं हा सगळा ट्रेंड हा आम्ही जिंकलेल्या जागांचा होता. आपण जर ह्याचा संपूर्ण अभ्यास केला तर हाच ट्रेंड आम्ही ज्या जागा हरलो त्या जागांचा सुद्धा आहे. म्हणजे पोस्टलमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा प्रचंड प्रमाणात पुढे जातो आणि ईव्हीएम मध्ये तो मागे जातो. मी उदाहरण म्हणून तुमच्या समोर 10 ते 15 आणलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरी जाऊन किंवा तुमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक जागेचा अभ्यास करा, तुम्हाला सेम ट्रेंड दिसेल. सगळ्यात पहिली म्हणजे सिरियल नंबर 1 ची विधानसभा अक्कलकुवा, आमचे उमेदवार 45%, महायुती 14%, 31% पुढे होत. ईव्हीएम ला जेव्हा जातो तेव्हा मी 2% सीट हरून जातो, डायरेक्ट -2%. बाजूला बुलढाणा, आम्ही 20% पोस्टलमध्ये पुढे होत. आमचे उमेदवार होत्या जयश्रीताई शिंदे गटाचे, आम्ही 20% पुढे होतो. ईव्हीएमच्या वोटमध्ये त्यांचं 9% वाढतात, आम्ही 12% कमी होतो. 0.8% आम्ही सीट हरून जातो. चोपड्यामध्ये 21% पोस्टलमध्ये आम्ही पुढे होतो. 21%. परत एकदा सांगतो, हे सगळे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत, आपण कधीही घेऊ शकता. ईव्हीएम मध्ये आम्ही 15% सीट हरतो. आमचे पोस्टल टू ईव्हीएम कन्व्हर्जन आम्ही 18.5% मागे आणि ते 17.5% प्लस. घनसावंगी राजेश टोपे साहेब हे 37% पुढे असतात पोस्टलमध्ये आणि ईव्हीएमला 1% ते सीट हरून जातात. परत एकदा तुम्ही फरक बघा. पोस्टल टू ईव्हीएम राजेश टोपेंचे 22% मतं कमी होतात. पोस्टल टू ईव्हीएम महायुतीची 16% वाढतात. आमची कुठेच मतं वाढली कशी नाही पोस्टल टू ईव्हीएम. ट्रेंड जो असतो, कुठलाही डेटा जर तुम्ही पाहिला तर ट्रेंड हा सिमिलर असला पाहिजे. जर तो लोकसभेला राहिला तर विधानसभेला एवढी मोठी तफावत आली कशी? पालघरमध्ये परत एकदा तुम्हाला मी आता सगळं वाचत बसत नाही, तुम्हाला पटकन घेतो. पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे उमेदवार हे 3.5% पुढे राहतात, पण जेव्हा ईव्हीएमला येते आम्ही 19% मागे जातो आणि म्हणून आमचे 11% कमी, त्यांचे 11% जास्त. चेंबूरमध्ये आमचे सिटिंग आमदार होते प्रकाश पातरपेकर, हे तब्बल 16% पुढे असतात, पण ईव्हीएम वर जेव्हा गोष्ट येते तेव्हा आमची मतं ही 9% कमी होतात आणि त्यांची 15% वाढली जातात आणि आम्ही शेवटी 7.5% ती सीट आमची जाते. संगमनेरला हे मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग उदाहरण आहे बाळासाहेब थोरात साहेबांचं. थोरात साहेबांना पोस्टलची तब्बल 70% मतं मिळाली आहेत आणि त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला केवळ 28% आहेत. म्हणजे पोस्टलमध्ये 40% मतं ही त्यांना जास्त पडलेली आहेत, पण जेव्हा ईव्हीएम वर तो विषय येतो तेव्हा 5.5% बाळासाहेब थोरात सारख्या मोठ्या नेत्यांचा ती सीट हरतात. म्हणजे 45% फरक हा पोस्टल टू ईव्हीएम मध्ये या संगमनेर मतदारसंघात पडलेला आहे. कुडाळमध्ये आमचे 2 टर्मचे आमदार वैभव नाईक हे उमेदवार होते, आम्ही 11% पुढे होत बघा, 54 आणि 43. पण जेव्हा ईव्हीएम वर विषय येतो तेव्हा ॲज युजल आमची 8 ते 15% जे काही कमीच होतात ती नेहमी परत एकदा आमची मतं कमी झाली आहेत. ॲज युजल त्यांची मतं वाढली आहेत आणि 5.5% आमचा पराभव झाला. तिवसामध्ये यशोमतीताई ठाकूर 23% पुढे असतात, 4% हरतात. परतूरमध्ये आमचे जिल्हा प्रमुख 16%, जवळपास 17% पोस्टलमध्ये पुढे असतात, ईव्हीएम मध्ये 3% हरतात. कल्याण पूर्व अतिशय इंटरेस्टिंग आहे. कल्याण पूर्व मध्ये
आम्ही जवळपास 2.6%नी पोस्टलमध्ये आमचे उमेदवार हे पुढे आहेत. आमचे जिल्हा प्रमुख लढत होते धनंजय बोडारे, पण ईव्हीएम मध्ये 22% आम्ही हरलो ती सीट. घाटकोपर पश्चिम राम कदम हे सिटिंग आमदार होते, आमचे संजय भालेराव हे 6.2%नी पुढे आहेत आणि ईव्हीएम मध्ये आम्ही 8%नी ती सीट हरलो. परत एकदा तुम्ही लाल आणि येल्लोचं तुम्ही फक्त आकडे जर पाहिले, तुम्हाला हे सगळं प्रेझेंटेशन पण मी देणार आहे, तुम्ही पहा ट्रेंड हा तुम्हाला सेम दिसेल. पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडीची मतं कमी होतात, महायुतीची वाढतात. मग त्या सीट आम्ही हरलो असो किंवा जिंकलो असो. आणि एक शेवटची स्लाइड, ऋतुराज पाटील 62.8%, त्यांच्यासमोर महायुतीचे अमल महाडिक हे 35%, तब्बल 27%नी ते पुढे असतात. पण जेव्हा ईव्हीएम वर विषय येतो 6.5%नी ते मागे जातात आणि ते सीट हरतात. निफाडमध्ये अनिल कदम हे 15%नी पुढे असतात, ईव्हीएम मध्ये 15%नी हरतात. म्हणजे पोस्टल टू ईव्हीएम मध्ये आम्ही 14.3%नी मागे जातो आणि ट्रेंड प्रमाणे महायुती ही ईव्हीएम मध्ये पुढे जाते. पारनेरमध्ये राणी निलेश लंके या 29%नी पुढे असतात पोस्टलमध्ये, पण ईव्हीएम मध्ये त्या 1%नी सीट हरतात. पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडी 13%नी मागे जाते, महायुती ही 18%नी पुढे जाते. आणि शेवटचं एक मी उदाहरण म्हणून मतदारसंघ घेतलेला कागल, महाविकास आघाडीचे समरजित खाडगे हे 9.2%नी पोस्टलमध्ये पुढे असतात आणि ईव्हीएम मध्ये 4.2%नी ते मागे राहतात. हे मी तुमच्या समोर 35 ते 40 मतदारसंघ हे मी स्वतः, हे अख्खं टेबल मी स्वतः बनवलेलं आहे. मी परत एकदा सांगतो, हे सगळे आकडे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत. माझा एक सरळ सोपा प्रश्न हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आहे की पोस्टल टू ईव्हीएम एवढा मोठा ट्रेंडचा फरक हा कसा पडतो आणि यावर आजपर्यंत कोणी बोलत का नाही. जर लोकसभा आणि याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पोस्टल आणि ईव्हीएमचा ट्रेंड हा जर सारखा राहिलेला आहे, तर या विधानसभेमध्ये असं नक्की काय घडलं की पोस्टलमध्ये, परत एकदा मी आपल्याला दाखवू इच्छितो, की पोस्टल आणि ईव्हीएम मध्ये एवढा मोठा फरक पडतो. पोस्टलमध्ये महाविकास आघाडी ही 143 सीट्सवर पुढे आहे आणि जेव्हा तो विषय ईव्हीएम वर येतो तेव्हा आम्ही केवळ 46 जागा जिंकतो आणि महाविकास आणि महायुती ही 230 जागा जिंकते. हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या समोर ठेवायचा होता, म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. आपल्या मनामध्ये कुठले प्रश्न असतील तर आपण जरूर विचारू शकता. नाही, बघा कसं असतं की तुम्ही कुठलाही डेटा घ्या जगातला, निवडणुकीशी संबंधित नाही, देर आर एक्सेप्शन्स टू एव्हरी रूल. लोकसभेमध्ये पण असं झालेलं आहे की एखादी सीट आम्ही जिंकलोय पण पोस्टलमध्ये ते पुढे. पण वेन यू लुक ॲट द ॲब्सोल्यूट नंबर्स, तेव्हा 31 जागांवर लीडिंग हे महाविकास आघाडी आहे आणि 16 जागांवर महायुती आहे, विच इज एक्झॅक्टली सेम ऑफ द ईव्हीएम रिझल्ट्स. सांगायचं तात्पर्य काय की देर विल बी अन एक्सेप्शन टू द रूल, बट वेन यू लुक ॲट द जनरलाइज्ड फिगर्स, तुम्ही एकत्र बघितले. बघा, मी परत एकदा सांगतो, आम्ही पोस्टलमध्ये 143नी पुढे होतो, त्याच्याऐवजी आम्ही 135-140 जिंकलो असतो तर समजू शकतं ना आम्हाला की 4-5 जागांवर पोस्टलमध्ये पुढे होतो, ईव्हीएमवर आम्ही मागे राहिलो. पण जेव्हा फरक एवढा मोठा होतो आणि ट्रेंड हा मी तुम्हाला तुमच्या समोर 40 जागा दाखवल्या ना आणि सगळ्या मोठ्या नावांच्या जागा दाखवल्या, तुमच्या समोर पाहिजे तर मी अजून 50-100 जागा दाखवेन, सगळीकडे ट्रेंड हा सेम कसा राहतो की पोस्टलमध्ये महाविकास आघाडी कशी मागे जाते. केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष पण मागे जाते, काँग्रेस पण मागे जाते आणि यांचे तिन्ही पुढे जातात. हा माझा प्रश्न आहे. तुम्ही डेटा दाखवला, आकडेवारी दाखवली, त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलं की पोस्टलमध्ये कसा पुढे होतो बॅलेटमध्ये नंतर मागे, पण जे सत्ताधारी आहेत भाजपाकडनं सातत्यानं म्हटलं जाते ही आकडेवारी जी तुम्ही दाखवत आहे ते झालं कसं, टेक्निकली होतं कसा, चॅलेंज एक्सेप्ट करा आणि एखाद्या टेक्निशियनकडे एखाद्या तंत्रज्ञाकडे ते करून दाखवा. बघा कसं आहे, नाही बघा कसं आहे, आज आम्ही तुमच्या समोर कोण उभे आहोत, मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सचिव आणि आमदार म्हणून उभा आहे. आमचं काम लोकांची कामं करणं आहे, आमचं काम निवडणुका लढणे. आम्ही काय निवडणूक आयोगाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का? ते आमचं काम आहे का? तुम्ही मला सांगा,
एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये जर अंपायरनी चिटिंग केली, नाही नाही हे माझं मला मला पूर्ण करू दे, जर अंपायरनी चिटिंग केली तर आपण असं म्हणतो का मग तू अंपायर बन? आपण हे नाही ना म्हणत. ते निवडणूक आयोगाचं काम आहे. मी तुमच्या समोर मी कुठे कुठले आरोप केलेत, मी केवळ डेटा ठेवलाय. माझं म्हणणं काय आहे, जो ट्रेंड आजपर्यंत झालेला आहे तो या निवडणुकीत फसला कसा यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. काहीतरी तर असेल त्यांच्याकडे. हा शेवटी सगळा डेटाचा विषय आहे. मी काही म्हणत नाहीये, मी ना ईव्हीएम वर आक्षेप घेतले, मी कशावर घेतले नाही. माझं म्हणणं ट्रेंड हे दाखवतंय आणि हा डेटा आहे. आता बघा, निवडणूक आयोगाचं काम या निवडणुका घेणे. जर आमच्या मनामध्ये कुठे शंका असेल तर शंका आम्ही उपस्थित करणार ना. याच्यावर तुम्ही आता सिद्ध करून दाखवा. अरे आमचं थोडी ते काम आहे. आमचं काम निवडणुका लढणं आहे. आम्ही निवडणुका लढतोय. नाही, मी 2019 पर्यंत मागे गेलो नाही. मी आत्ता झालेल्या लोकसभेचा घेतला. लोकसभेवर मी तुम्हाला मागे पण दाखवलं, तसं परत एकदा दाखवतो. लोकसभेमध्ये महाविकास आघाडी 31-16 पुढे होती पोस्टलमध्ये. तीच ईव्हीएम मध्ये सुद्धा झालं. 1-2 जागांची अदलाबदल नक्की झालेली आहे. काही जागा ते जे जिंकले तिकडे पोस्टलमध्ये आम्ही पुढे होत, कुठे आम्ही जिंकलो तिकडे ते पुढे होत. पण व्हेन यू लुक ॲट द ॲब्सोल्यूट नंबर्स ते 31-16 आहेत. माझं परत एकदा तेच म्हणणं आहे, डेटा हा शेवटी नॉर्मलाइज होतो. तो नॉर्मलाइज या विधानसभेला का झाला नाही, एवढी मोठी तफावत का आली, यावर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. काही गावांमध्ये एकूण मतदानाच्या अधिक मतदान सुद्धा आलेलं आहे. त्याच्या बाबतीत काही डेटा मिळाला आहे का? नाही, मी तुम्हाला सांगू का, मी काही संपूर्ण महाराष्ट्राच्या याचा अभ्यास केलेला नाही. मी केवळ निवडणूक आयोगाची वेबसाईट उघडलेली आहे. त्यांनीच जे दाखवलेलं आहे ते डाउनलोड केलंय आणि त्याच्यावर मी एकट्याने बसून अभ्यास केलाय. मला त्यामुळे कुठल्या गावात किती मतदान झालं आणि कमी झालंय माहिती नाही. मी टीव्हीच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. माझा सरळ सोपा परत प्रश्न आहे, हा सगळा डेटा हा निवडणूक आयोगानेच पब्लिश केलाय, हा स्टँडर्डाइज का होत नाही, हा मॅच का होत नाही, एवढं त्यांनी सांगावं. जर भारताचं आणि आपल्या नागरिकांचं रक्षण करणारे सैनिक मतदान करतात, वयोवृद्ध नागरिक पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करतात, जर शासकीय कर्मचारी मतदान करतात, जर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करतात, त्याच पोस्टल बॅलेटवर आम्ही सिनेटच्या 10 पैकी 10 जागा जिंकतो, त्याच पोस्टल बॅलेटवर पदवीधरची आम्ही 70% मतदान घेऊन आम्ही जागा जिंकतो, मग असं काय होतं की पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मध्ये एवढी तफावत होते? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काँग्रेसला शेतीतला साहेब असतील, नाना पटोले असतील, त्यांनी ऍक्सेप्ट केले होते. त्यांनी लेखी तक्रार नोंदवली होती, त्यांना बोलवलं. महाविकास आघाडी म्हणून तिथे जाणार आहात? नाही, मला महाविकास आघाडीची या संपूर्ण याच्याबद्दलची भूमिका मला माहिती नाही. ते आमचे नेते स्पष्ट करतील, आमचे जे वरिष्ठ आहेत ते स्पष्ट करतील. मी परत एकदा सांगतो, आजची पत्रकार परिषद ही केवळ पोस्टल आणि ईव्हीएमच्या मधली तफावत दाखवण्याकरता केलेली. ईव्हीएम मध्ये जे काही घोळ झालेत ते मला वाटतं वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्या संदर्भात आपण देखील कव्हरेज केलेलं आहे. पण पोस्टल संदर्भात अजिबातच कुठे गेल्या 7 दिवसांमध्ये चर्चा झाली नव्हती, म्हणून मला वाटलं मी हे बोलायला पाहिजे. निवडणूक आयोगाकडे गेला शॉर्ट थोडा ब्रीफिंग गडबड तुमचा चांगला प्रश्न आहे. गडबड हीच झालेली आहे की प्रत्येक जागी पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडीची 1-2 टक्क्याने 5 ते 15% मतं कमी होताना दिसतात आणि महायुतीची 5 ते 15% वाढताना दिसतात आणि त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली दिसते. हा ट्रेंड कशाला आहे, का आहे, याच्यावर आम्हाला उत्तर नागरिक म्हणून, बघा पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर नंतर, पण नागरिक म्हणून मिळायला पाहिजेत. नाही, मी आता हे प्रेझेंटेशन तुमच्या समोर सगळ्यात पहिले दाखवलं. मी उद्धव साहेबांच्या कानावर टाकलं होतं. आता त्यांना पण दाखवीन आणि मग पक्षाचे नेते जे काय ते निर्णय घेतील. 2 मिनिट मी मराठी खतम करतो. नाही, पोस्टलची कशाला, पोस्टलची तर आपल्या डोळ्यासमोर होते ना. आता मी काउंटिंगला होतो, पोस्टलचे तर कागद असतात आपल्या समोर, त्या चिठ्ठ्या मोजल्या जातात. त्यामुळे पोस्टलमध्ये मला नाही वाटत कोणीच आक्षेप घेतलेला आहे, कारण ते तर डोळ्यासमोर होतं. ऑफकोर्स काही रिजेक्ट झाली असतील तर त्याच्यावर आक्षेप घेतला जातो, पण आपल्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळे पोस्टल संदर्भात मला नाही वाटत महायुतीमध्ये सुद्धा कोणी आक्षेप घेतलेला आहे. त्यांना तर फरकच पडत नाहीये. 230 आले, त्यांना काय पडली आता. नाही, हा सुद्धा एक आपण महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की व्हीव्हीपॅटची जी मतमोजणी व्हायला पाहिजे. आम्ही काल काही ठिकाणून ऐकतोय की आता व्हीव्हीपॅटची मतमोजणी न करता त्यावर ते सांगतात तुम्हाला मॉकपोल करून दाखवू. हरलेल्या उमेदवारांचा आक्षेप हा झालेल्या मतदानावर आहे.
ते मशीन परत एकदा रिसेट करून ते व्यवस्थित चालते की नाही हे थोडी आमचं काम आहे. आमचं काम काय आहे, जे मतदान झालंय, जे ईव्हीएमच्या मशीनवर दिसलं ते तशाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडल्यात की नाही हे आम्हाला तपासायचं आहे. आणि त्यामुळे व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याच मोजल्या गेल्या पाहिजेत. मॉक पोल कुठल्याही हरलेल्या उमेदवाराला नकोय. वरूनची व्हीव्हीपॅट मध्ये ज्या चिठ्ठ्या आपण मतदार जो असतो वोटर त्याला दिसतात, त्या दिसल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये काही गोंधळ होतो असं म्हणणे, कारण तुम्ही ज्याला मतदान केलं ती चिठ्ठी तुम्हाला दिसते. नाही बरोबर आहे ना, पण काय आहे, नाही नाही तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणूनच मी काही इकडे ईव्हीएम कसं असावं आणि कसं नसावं यावर बोलणारच नाही आहे. बघा कसं असतं, शेवटी इट्स अ मशीन. त्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलात की वाढलेलं मतदान, हे वाढलेलं मतदान नक्की कसं झालं म्हणून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की शेवटच्या एका तासात एवढं मतदान कसं वाढलं. आणि त्यामुळे ईव्हीएम कसं काम करतं आणि कसं नाही काम करत हा एक वेगळ्या प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा आहे. आजचा मुद्दा हा केवळ पोस्टलचे जे ट्रेंड आहेत ते ईव्हीएम मध्ये कसे बदलले गेले एवढा माझा सरळ सोपा प्रश्न आहे. वरुण जी, आज रिजल्ट लागला है महाराष्ट्र विधानसभा आप पोस्टल और इसका ईवीएम का जिक्र कर रहे हैं, ऐसा हो सकता है कि जो सरकारी कर्मचारी है, सैनिक है या जो वृद्ध नागरिक है, उनकी पहली पसंद महाविकास आघाड़ी हो, लेकिन जो अन्य जनता है जिन्हें अलग अलग तरीके 4-5 महीने बीजेपी जो दावा करती है हिंदुत्व अलग मुद्दों पर, हमने उनके पहुंचने तो हिंदुत्व, मेरा एक सीधा सीधा सवाल है कि पोस्टल बैलेट में जो वोटिंग होता है क्या वो रिप्रेजेंटेशन नहीं है लोगों का? तो उनका वोटिंग राइट से निकाल दो. उनको क्यों दिया वोटिंग राइट? जो हमारी रक्षा करते हैं, जो हमारे सैनिक हैं, उनके लिए सरकार ने इसका मतलब कुछ काम नहीं किया, इसलिए उन्होंने विरोध में मतदान किया क्या? जो हमारे ज्येष्ठ नागरिक हैं, जो घर के बाहर जा नहीं सकते, जो हमारे हैंडीकैप सिटीजन्स हैं, उनकी राय मायने नहीं रखती. मेरा यही कहना है कि उनका जो रिप्रेजेंटेशन है वो रिप्रेजेंटेशन आम रिप्रेजेंटेशन से मैच होना चाहिए. क्योंकि जब मतदान होता है पोस्टल बैलेट का, वो क्या 6 महीने पहले नहीं होता, वो 4 या 5 या 7 दिन पहले होता है. तो जो मूड होता है विधानसभा का या फिर उस चुनाव का, वही मूड पोस्टल और ईवीएम में रिफ्लेक्ट होता है. इसी वजह से मैंने आपको दिखाया कि पोस्टल और ईवीएम का जो मूड है वो लोकसभा में मैच हो गया, विधानसभा में इतना बड़ा कैसे चेंज हो गया, यही सवाल है. वरुण जी, सवाल ये भी है कि जो पोस्टल बैलेट का मत होता है वो हजारों में होता है, कि 2000, 4000, 5000, लेकिन जो ईवीएम में वोटिंग होती है वो लाखों में या हजारों में होती है. क्योंकि एक तरफ 2-4 हजार वोट होते, एक तरफ लाखों वोट होते, चाहे असेंबली की बात हो या फिर लोकसभा की, तो पैटर्न तो चेंज होने के भी चांसेस हो सकते हैं. नहीं मेरा इसीलिए आपका कहना बराबर है, पर आप कोई भी डेटा देख लीजिए, इट इज स्टैंडर्डाइज. अभी मैं फॉर एग्जांपल आपको और एक उदाहरण दूंगा, क्योंकि आपने मुझे नंबर्स पे सवाल पूछा. आप वोटिंग पैटर्न देखिए, आप मुंबई का वोटिंग पैटर्न देखिए. हर एक विधानसभा में जो टोटल नंबर ऑफ वोटर्स होते हैं वो भी बहुत अलग अलग होते हैं. मेरे विधानसभा में 2,40,000 थे, चांदीवली में आप गए तो शायद डबल से भी ज़्यादा है. लेकिन आप वोटिंग पैटर्न देखिए, वो बहुत बार आपको सेम दिखेगा. नंबर जो होते हैं दे टेंड टू फॉर्म अ पैटर्न. आप कोई भी डेटा पे का पढ़ाई कर लें. मेरा क्या कहना है कि अगर ये जो डिफरेंस पोस्टल और ईवीएम में अगर इतनी बड़ी तैनात में होता तो इसके पहले के चुनाव में वो क्यों नहीं दिख कर आया? वो एग्जैक्ट 31-16 मैच कैसे हुआ? यहाँ पर भी अगर डिफरेंस आना होता, मैंने जैसे उनको भी बताया कि देयर कैन बी एक्सेप्शंस टू अ रूल. अगर हम 143 और 140 पे पोस्टल में आगे हैं, 5-10 सीट ऊपर नीचे आती हम भी मानते. इतना बड़ा फ्लक्चुएशन कैसे आया, इस पर सवाल है. और एक जो ट्रेंड जो मैंने जानबूझ के आपको डेटा के माध्यम से बताया कि हर एक बार हमारे वोट कम हो रहे हैं और उनके बढ़ रहे हैं, ये कैसे हुआ? जो सीट हम जीते उधर भी यही ट्रेंड है, जो सीट हम हारे उधर भी यही ट्रेंड है. इसलिए सवाल है, बीजेपी ने इसलिए आप बातेंगे बेहतर होगा, एक बार आप एक्सप्लेन कर दीजिए. नहीं, अभी इतना बड़ा एक्सप्लेन करना तो बहुत डिफिकल्ट है. थोड़ा सा ब्रीफ कर दीजिए. सर, शुरुआत में जो लोकसभा का ट्रेंड, जिस तरह से आप बता रहे हैं, लोकसभा का ट्रेंड जो है वो स्टैब्लिश रहा, पोस्टल बैलेट और ईवीएम का. विधानसभा में नहीं स्टैब्लिश हुआ, उसको शॉर्ट में कुछ वीआईपी सीटों नहीं ठीक है, मैं ठीक है, हिंदी में बताना चाहूँगा कि लोकसभा चुनाव में जो ट्रेंड रहा पोस्टल और ईवीएम का वो एग्जैक्ट मैच होते हुए हमें देखा है. ये पूरे जो आंकड़े हैं ये चुनाव आयोग के वेबसाइट से हमने लिए हुए हैं. महाविकास आघाड़ी को 31 सीट्स पे लीड पोस्टल में दिखाई गई थी, महायुति को 16, और ईवीएम में भी जो लीड दिखाई गई वो 31-16 थी. वो एग्जैक्ट मैच हो रही है. मगर जब हम विधानसभा की बात करें तो महाविकास आघाड़ी ये 143 पे आगे दिख रही है पोस्टल में. ये सारे जो आंकड़े हैं ये चुनाव आयोग के वेबसाइट पर उपलब्ध है, आप भी जाकर देख सकते हैं.
महायुति ये 140 सीट्स पर दिखाई जा रही है, पर जब ही ईवीएम के आंकड़े गिने गए तब महाविकास आघाड़ी ये 46 पे आ गई और महायुति ये 230 पे आ गई। और इसीलिए मेरे पूरे प्रेजेंटेशन में मैंने लगभग 40 सीटें आपको दिखाई, उसमें से आधी सीटें हम जीते हुए हैं, वहाँ पर भी ये सेम ट्रेंड दिखाई दे रहा है, और आधी सीटें हम जो हारे हुए हैं, जो प्रेस्टीज और जो फेमस सीट्स है, मैंने जानबूझ के वो आपको दिखाई, जहाँ बड़े बड़े नेता लड़ रहे थे, वो भी मैंने आपको सीट्स दिखाई है, वहाँ पर भी ये सेम ट्रेंड दिखाया जा रहा है। और इसीलिए हमारा ये सवाल है कि पोस्टल और ईवीएम में इतना बड़ा फर्क कैसे आया। इसके अलावा आपने बीजेपी ने जीत के बाद विधानसभा नतीजों के बाद कहा कि हमने लोकसभा चुनाव के बाद सभी बूथों को 3 पार्ट में बांटा था, 50% से ज्यादा जहां उन्हें मिला, दूसरा सेक्शन उन्होंने रखा जहां पे 35 से 50, तीसरा सेक्शन 20 से 35। देखिए ये सब बड़ी बड़ी बातें उन्होंने लोकसभा के वक्त क्यों नहीं की, अभी जीतने के बाद सब अब स्ट्रैटेजी मास्टर बनते हैं। मेरा सीधा सवाल ये है, इतना अगर उन्हें सब समझ रहा था लोकसभा में, वो क्यों पीछे चले गए। तो अभी हमने ये किया वो क्या बोलने में मतलब नहीं है, इसी चीज़ पे हमें जवाब चाहिए कि अगर उन्होंने ये सब किया था तो पोस्टल में वो क्यों पीछे रह गए। वरुण जी, लेकिन जो सवाल आप उपस्थित कर रहे हैं टेक्निकल इशू है, या जिसको आप डेटा बता रहे हैं कि डेटा कभी पैटर्न चेंज नहीं होता, ये गंभीर विषय है। फिर आप लोग अपना प्रतिनिधि लेकर या पूरी आघाड़ी के साथ में बैठकर, कांग्रेस को तो बुलाया भी था इलेक्शन कमीशन ने, वहां जाकर इन सारी चीजों का इसके पीछे का पैटर्न क्या है, वहां क्यों नहीं, देखिए मैं फिर एक बार कह रहा हूँ कि मैंने पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में एक भी एक्यूजेशन नहीं किया किसी पे, मैंने सिर्फ नतीजे आपके सामने रखे हैं। अब यही नतीजों का मैंने आपको प्रेजेंटेशन दिया है। सवाल आपके भी मन में आ गए हैं कि ये कैसे हो गया, आप ही अभी हमें पूछ रहे हैं कि चुनाव आयोग के पास जाना चाहिए। तो अभी ये प्रेजेंटेशन हमारे सारे सीनियर नेता भी देखेंगे और वो फिर डिसीजन लेंगे। इसी तरह की बात जब पहले ठीक है। तो बीजेपी ने कहा कि फेक नैरेटिव ईवीएम के खिलाफ भी फैलाया जा रहा है। नहीं, देखिए मैं फिर एक बार कहता हूँ, फेक किसको कहते हैं, जो झूठ होता है। ये मैं 10वें बार कह रहा हूँ, ये सारे आंकड़े चुनाव आयोग के वेबसाइट पर है, वो बता दे कि चुनाव आयोग गलत वेबसाइट पर के आंकड़े बता रहा है, मैंने तो बस वही आपको दिखाया है। थैंक यू। आपने जो 40 सीटें दिखाई उसमें पैटर्न हमने देखा -14%, 16%, 21%, इतना ही डिफरेंस जो है लगभग सभी सीटों पर जहाँ पे बड़े नेता है वहाँ पे मार्जिन जो है 2%, 3% या 1% पे आ रहा है। तो ये आपको लग रहा है, अगर मान लीजिए आप ईवीएम में कुछ कह नहीं रहे, क्या जानबूझ के वो जो ईवीएम वहाँ पे गए होंगे, वहाँ उन्हें उस तरह से सेट किया गया था ताकि इस तरह का अगर रेंज रहे तो शायद उनकी सीट निकल सकती है। मेरा यही कहना है कि हर एक बार पोस्टल में महाविकास आघाड़ी आगे रहती है और ईवीएम में पीछे जाती है, फिर वो सीट महाविकास आघाड़ी जीते या हारे, 15-15% का स्विंग कैसे हो रहा है, ये मेरे मन में सवाल है। मैं ये नहीं बता रहा हूँ ईवीएम रिग हो गया या क्या हो गया, पोस्टल तो सबके आँख के सामने होता है। सवाल तो अभी जनता के मन में ईवीएम के बारे में है, ये और एक मैंने बस उनके सामने डेटा रखा है। थैंक यू। दूसरा सवाल नहीं, बस हो गया। अरे सर, आप विधायक हैं, अब तो बता सकते हैं। एकनाथ शिंदे जी की तबीयत भी खराब हो गई है। नहीं, ठीक है, आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस मैंने सिर्फ पोस्टल वर्सेस ईवीएम इस संदर्भ में ली थी, और इसीलिए अब जो कोई राजनीतिक सवाल है वो हमारे प्रवक्ता नेता इस पर बयान करेंगे। थैंक यू सो मच।